राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे हिंदी सक्ती विरोधात मोर्चा करणार आहेत आणि मुंबईत हा मोर्चा पार पडणार आहेत। मात्र मनसे सोबतही काम केलेले आणि आता शिवसेनेसोबत काम करत असलेले नेते वसंत मोरे आपल्या सोबत आहेत। तुमचं स्वागत आहे आधी एबीपी माझामध्ये। काय तुमची आता रणनीती ठरलेली आहे या मोर्चा संदर्भातली? दोन्ही नेत्यांसोबत जवळून तुम्ही त्या दोघांना बघितलं आहे, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि त्यांच्यासोबतच आता पुन्हा एकदा काम करणार आहात। मी गेल्या जसं का हा विषय चालू आहे तेव्हापासून मी सांगतोय की मी शिवसेना शाखा प्रमुख या भागामध्ये होतो पहिला सुरुवातीच्या काळात आणि त्याच्यानंतर मनसे स्थापन झाल्यानंतर मी मनसेत गेलो। सातत्याने 18 वर्ष मी मनसेमध्ये होतो। आता मी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये आहे। त्यामुळे माझा शिवसेना मनसे शिवसेना असा जो प्रवास आहे तो मी दोघांसोबतही काम केलेले। सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी शाखा प्रमुख होतो त्या टायमाला उद्धव साहेब होते आणि आता मी नंतरनं मनसेमध्ये होतो तेव्हा पण मी राज्य संघटक राज्य सरचिटणीस असल्यामुळे मी राजसाहेबांसोबत सुद्धा काम केले। सातत्याने 15 वर्ष मी मनसेमध्येच नगरसेवक होतो आणि आता पुन्हा एकदा जर दोन्ही नेते एकत्र येणार असतील तर मला वाटतं की माझ्या सारखा आनंद कुणालाच होणार नाही आणि मला वाटतं की तो 5 तारखेला मला सगळ्या डोळ्यांनी पाहायला मिळेल मुंबईमध्ये। हिंदी सक्ती विरोधात जसं मनसे आक्रमक आहे तसं शिवसेनाही आक्रमक होताना दिसते। हिंदी सक्ती विरोधात तुमचं पर्सनल मत काय? आता जसं प्रत्येकाचं म्हणणं आहे की प्रत्येक राज्यामध्ये गेलं तर त्या राज्याची बोली भाषा आहे ती तिथं कंपल्सरी असते। मग इथं हिंदीची सक्ती का? हिंदीची सक्ती तुम्ही प्रत्येकजण त्याच्या व्यवहारामध्ये जिथं बोलायचं असतं तिथं बोलतो ना। मग तुम्ही शाळेपासूनच सक्ती कशा करताय? जर शाळेपासून सक्ती जर करायची असेल तर या देशामधली अनेक राज्य आहेत, मग त्या राज्यामध्ये अशी हिंदीची सक्ती होताना का दिसत नाही? प्रत्यक्षामध्ये गुजरातच पाहिलं तर गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही आणि महाराष्ट्रामध्येच मग हे सगळं का लादलं जातंय? आता ते सातत्याने त्यांचं असं म्हणणं येतं की उद्धव साहेब असतानाच या विषयावरती सही झालेली आहे। मग उद्धव साहेबांनी हा विषय जो होता तो प्रत्यक्षात अंमलात आणला नव्हता ना। मग तुम्हाला हा विषय अंमलात आणण्यासाठी मग ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांना या विषयामध्ये कंपल्सरी कुणी केलं? पण अजितदादांनी तर तशा प्रकारे त्याला पाठिंबा दिलेला नाहीये। मग या दोघांवरती कुणाची सक्ती आहे की ते हिंदीची सक्ती आमच्यावरती लादतात? या मोर्चा संदर्भात काही वर्ण सूचना वगैरे आल्या आहेत तुम्हाला कार्यकर्त्यांना? नाही, सूचना काय आलेल्या नाहीयेत, पण मी आता शहराध्यक्षांसोबत बोललो की आता मी शेवटी शहराचं काम मी पाहत नाही, मी राज्य संघटक आहे। त्यामुळे मी तशा प्रकारे दोन्ही शहराध्यक्षांसोबत बोललोय की त्यांनी अशा प्रकारे मनसेच्या शहराध्यक्ष असतील किंवा मनसेचे पदाधिकारी असतील त्यांच्याबरोबर जसं सगळीकडे चालू आहे, सगळीकडे या मीटिंग चालू आहे। अगदी मुंबईपासून तर महाराष्ट्रभर प्रत्येक मनसैनिकाला आणि प्रत्येक शिवसैनिकाला आनंद झालाय। त्यामुळे जर ह्या गोष्टी मराठी माणसासाठी एकत्र आल्या तर मग आपण सुद्धा एखादी मीटिंग पुणे शहरामध्ये लावावी, अशा प्रकारे मी आता शहराध्यक्षांसोबत बोललोय। आता राजकीय चर्चा जर बघितल्या तर दोघं जण हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर ठेवून एकत्र, म्हणजे आता तरी मोर्चासाठी एकत्र आले, मात्र येत्या काळात ते एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवतील असं बोललं जाते। यावर तुमचं काय? लढवतील की नाही हा नंतरचा विषय, कारण 5 तारखेचा विषय हा वेगळा आहे। परंतु मला वाटतं की जर ह्या निवडणुका एकत्रित झाल्या तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं समीकरण समोर येईल आणि आजपर्यंत जे म्हटलं जात होतं ना की मराठी माणूस कुणाच्या पाठीमागे उभा राहत नाही काय किंवा सातत्याने मराठी माणसाच्या वेगवेगळ्या भूमिका असतात, असं न होता मराठी माणूस स्वतःच्या अस्तित्वासाठी ठाकरे बंधूंच्या पाठीमागे उभा राहील। दोघांनी एकत्र यावं, 100% आलं पाहिजे। आणि हे माझंच नाहीये, तर मी एक राजकीय नेता म्हणून मी तर बोलेल, परंतु सामान्य पब्लिकचा जो आवाज आहे तो खऱ्या अर्थानं मला वाटतं की आता उद्धव साहेब आणि राजसाहेब यांनी ऐकलाय आणि ह्या दोघांच्या आवाजाला मान्य संजय राऊत साहेबांनी साथ घातली आहे आणि त्याच्यामुळे आजचा जो 7 तारखेचा होता तो 7 आणि 6 तारीख दोघांचं 5 तारखेला तो झाले आणि मला दुसऱ्या दिवशी एकादशी आहे आणि सगळ्या दिंड्या ह्या पंढरपूरला पोहोचणार आहेत त्या दिवशी, एकादशीच्या दिवशी 5 तारखेला सगळ्या दिंड्या पोहोचलेल्या असतील आणि मला वाटतं ही मराठीची निघालेली दिंडी सुद्धा ही इस्पित ठिकाणी त्यांच्या ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या पंढरीमध्ये 100% दोन्ही भाऊ एकत्र आले, शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर या सगळ्या दिंड्याबरोबर विठ्ठलाला 100% घालल। माझ्याकडे सुद्धा एकादशीचा मोठा कार्यक्रम असतो, तर मी तर आजपासूनच पांडुरंगाला सांगेल की बाबा ही 5 तारखेची निघालेली दिंडी ही अशीच एकत्रित राहू द्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये
सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार होत नाही तर तोपर्यंत ही दिंडी अशीच एकत्र नांदली पाहिजे, गेली पाहिजे. शेवटचा प्रश्न, काय काय तयारी केली आहे मोर्चासाठी? मोर्चासाठी आता अजून तर पूर्ण ताकद येणार, आम्ही पूर्ण ताकदीनेच जाणार तिकडे, कारण कुठल्याही पक्षाचा झेंडा लावायचा नाहीये. त्यामुळे आम्ही तिथं जाणार, मराठीसाठी जाणार. आणि इथून मी तर माझ्या पद्धतीने निघल, परंतु जर तसे कुणी मनसेवाले, आता मला बरेच ठिकाणावरनं, मला आता सुद्धा येताना नरे वारजे या भागातनं अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले की जाण्यासाठी काय व्यवस्था आपण करणार आहात का. तर मी तसं अजून बोललो की अजून माझी मीटिंग झाली नाही, परंतु मी तर या ठिकाणावरून ताकदीने जाणार आहे. आणि भविष्यामध्ये मला इथून जर कोण म्हटलं मनसेवाले एकत्र जाऊ, जाईल. आता अदर दॅन दॅट तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, विनापरवाना आंदोलन केलं म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. काय नेमका प्रकार घडला होता? हा विनापरवाना आंदोलन केलं म्हणजे म्हणून गुन्हा दाखल होतो, मला वाटतं की आजपर्यंत पहिल्यांदाच असं झालंय. आणि हे कुणाच्या प्रेशर खाली झालं हे कुणाला सांगायची गरज नाहीये. जर एवढं मला वाटतं की त्याच्यामध्ये असं पण म्हटलंय की स्टंटबाजी बंद करा, कोण स्टंट करायला आलं होतं? मग त्यांना जर असं वाटत असेल की त्यांनी अशा प्रकारे गुन्हा प्रेशर टाकून सुमोटो गुन्हा दाखल करायला लावलाय, असं त्याच्यामध्ये कोणी महानगरपालिकेचा अधिकारी किंवा स्वतः खुद्द आमदार किंवा इतर कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाहीये. पोलिसांच्या माध्यमातून म्हणे तुम्ही जे त्या ठिकाणी अधिकारी आले होते आणि बाकीची लोक होते राजकीय, त्यांना तुम्ही काहीतरी साप वगैरे दाखवले म्हणून ते असं झालं. आता प्लॅस्टिकचे साप होते, खरे तर आणले नाही तर आमच्याकडे सर्प उद्यान आहे कात्रजला, मी तसे घेऊन आलो असतो, तसे म्हटले असते तर. पण ते त्यांना प्लॅस्टिकच्या सापाला जेवढे घाबरले की सगळे निघून गेले तिकडून. पण ते घडलं काय होतं? दोन इथे बऱ्याच ठिकाणी विकास कामं सुरू आहेत, त्याची पाहणी करायला आले असल्याची माहिती आहे. नाही, त्यांनी हा कात्रजचा चौक जो आहे, या कात्रजच्या चौकामध्ये सगळं काम 100% पूर्ण झाले. आणि अवघ्या 2 ते 3 महिन्यामध्ये मी स्वतः या ठिकाणचे बाकीचे 3 स्थानिक नगरसेवक की जे इथं जागा हस्तांतरित करण्यापासून उभे आहेत, जागा हस्तांतरित करण्यापासून तर रस्ता पूर्ण करण्यापर्यंत आजपर्यंत आमदार साहेबांचा एकदा सुद्धा कधी तिथं प्रवेश झाला नाही, की एकदा सुद्धा ते कधी आले नाहीत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला की कात्रज चौकाच्या बाबतीमध्ये जे काय चाललंय ते लवकरात लवकर नीट करावं. मग त्याच्याकरता विधान परिषद अध्यक्षांनी कमिशनरांना पत्र दिलं की त्या जागेची पाहणी करून तिथला अहवाल सादर करा. मग माझं आमदार साहेबांना एकच प्रश्न आहे की आमदार साहेब गेले 18 वर्षापेक्षा जास्त 2002 सालापासून तुमच्या घरामध्ये, म्हणजे आत्ताची 23 वर्ष तुमच्या घरामध्ये नगरसेवक आहे. त्याच्यातली 5 वर्ष तुम्ही स्वतः नगरसेवक होता, 5 वर्ष तुम्ही स्वतः आमदार होता, 1 वर्ष तुम्ही स्वतः आता विधान परिषदेचे आमदार आहात. मग एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला विधानसभेत किंवा विधान परिषदेत का प्रश्न उपस्थित करता आला नाही की कात्रज कोंढवा रोडवरती आतापर्यंत शेकडो लोक मेलीत. जर ह्या गुगळे प्लॉटला 21 करोड रुपये देण्यात आले, 39 गुंठ्याचं, आमचं तिथं त्यांना तेच म्हणणं होतं. महानगरपालिकेचे अधिकारी घरी पळाले जेव्हा मी नकाशा बाहेर काढला. आमचं म्हणणं आहे की कात्रज, आरोप आहे, म्हणणं नाही माझा, आरोप आहे की कात्रज कोंढवा कात्रज चौकातला जो 39 गुंठे ताबा महानगरपालिकेने ताब्यात घेतली, ही फक्त कागदावरती ताब्यात घेतली आहे, प्रत्यक्षात जागेवरती 39 गुंठे ताब्यात घेतलेले नाहीये. त्यातली जागा जी महानगरपालिकेची आहे ही जागा सुद्धा या गुगळेची दाखवली आहे. त्याचे त्याला 21 कोटी रुपये दिलेत. शिवाय बाजूला जी जागा आहे तो बाजूचा रस्ता पूर्णपणे आरझोन करून रस्ता, म्हणजे मला वाटतं की हे 1965च्या नकाशामध्ये त्या ठिकाणी 1972चा दुष्काळ झाला तेव्हा आमच्या कात्रजमध्ये, त्यावेळेस ज्या 1972च्या दुष्काळामध्ये प्रत्येक भागामध्ये जे काही स्वयंरोजगार करण्याकरता रस्त्याची कामं केली होती त्याच्यामध्ये हा कात्रजचा रस्ता होता. त्या रस्त्याला आम्ही दुष्काळी रोड म्हणतो. तो रस्ता झाला तेव्हा 1972ला. 1972, 1965, 1987, 2012, 2017 इथपर्यंत हा रस्ता जागेवरती अस्तित्वातील रस्ता आहे. आत्ता सुद्धा जी जागा गुगळीची ताब्यात घेतली तिथं बाजूला लिहिलंय लगतचा रोड, आणि आता तो रस्ता आरझोन केलाय आणि तो आरझोन करून तिथं पत्रे मारून बरोबर 23 गुंठे जागा गुगळेला आरझोन करून दिली आहे जी आरक्षित होती. मग ह्याच्या मागं कोण आहे? चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला. 100% हा गुन्हा दाखल जो केलाय तो मला वाटतं की अतिशय चुकीच्या पद्धतीने गुन्हा, राजकीय 100% राजकीय दबावातून हा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि आम्ही ज्या टायमाला संबंधित लोकांना विचारलं पोलीस स्टेशनला तर त्यांचं असं म्हणणं आलं की आम्हाला वरतून आदेश आलेत. मग वरतून जर आदेश येत असतील अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करायचे. बरं आम्ही काय तिथं कुणाच्या अंगावर शाई टाकली का साप टाकले कुणाच्या अंगावर, ते कुणाच्या पायात? म्हणून मला वाटतं की प्लास्टिकचे साप ते खरे साप समजले आणि ते साप त्यांना वाटले की आता आम्हाला डसतील. आम्ही काय म्हणतो आयते वेळवून आगोबा, चुकीचं काय त्यात? मराठी म्हण आहे,
आम्ही सगळं करतोय आणि तुम्ही आयत्या बेळावर नागोबा होत असताल. आम्ही पत्र पण घ्यायला महानगरपालिकेचे अधिकारी उभे राहिले नाहीत. स्वतः कमिशनर साहेब तिथे आले होते. कमिशनर थांबले नाहीत, डायरेक्ट काना चौकात गेले, कात्रजच्या चौकामध्ये. एवढं म्हणजे काय, आम्ही काय दहशतवादी आहे का? आम्ही आमचा हक्क मागायला आलो होतो की आम्हाला या मीटिंगमध्ये ही जे काय आहे इथं आम्ही काम करतोय, तुम्ही दिखावा करू नका. जर तुम्ही आमदार आहे ना, मग तुम्ही सगळ्यांना समान वागणूक द्या ना. आम्हाला पण बोलवा. आम्ही 15 वर्ष नगरसेवक, तुम्हाला सिनियर आहे आम्ही 15 वर्षापासून या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम करतोय. बरं, तो रस्ता करत असताना तो मी केलाय, मी सगळं त्याच्यात पुढाकार घेतलाय, इथल्या स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेतलाय. आम्हाला कुणाला न बोलावतं, तुम्ही तुमचेच पक्षाचं काम करताय. पक्षाचं काम करायचं तो का नाही 18 वर्षात पूर्ण केला कोंडवरोड. माझ्यावर जो गुन्हा दाखल झालाय तो राजकीय दबावातनं गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं मत वसंत मोरे यांनी व्यक्त केलंय. आणि महत्वाचं म्हणजे जो मोर्चा होणार आहे तो मोर्चा दोघं भाऊ एकत्र येऊन करतायत, ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील त्या दोघांनी एकत्र लढाव्या अशी इच्छा वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.